गाव कामगार पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्याच्या इगतपुरी तालुका कार्यकारिणीची निवड प्रक्रिया नाशिक जिल्हाध्यक्ष रवींद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली आहे। राज्य उपाध्यक्ष अरुण बोडके, जब्बार पठाण व विभागीय उपाध्यक्ष किरण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संग्राम हॉटेल साकूर फाटा येथे ही निवड संपन्न झाली आहे। या बैठकीत इगतपुरी तालुका अध्यक्षपदी ज्ञानेश्वर धोंगडे पाटील यांची तर जिल्हा संघटना उपाध्यक्षपदी कैलास फोफणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे। कार्यक्रमाच्या व्यासपीठावर संभाजीनगर जिल्हाध्यक्ष कारभारी निगोटे, नाशिक कार्याध्यक्ष महेंद्र भामरे, नाशिक सचिव मुकेश कापडी, नाशिक उपाध्यक्ष रमेश आव्हाड, कार्यकारी अध्यक्ष सुरेश कोकणे, जिल्हा संघटक रोहिदास काळे, महिला प्रतिनिधी भगवती धात्रक, सिन्नर तालुका अध्यक्ष सागर मुठाळ, निफाड कार्याध्यक्ष लक्ष्मण आहेर, वैजापूर तालुका अध्यक्ष राजू आहेर, सचिव कदम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। तालुक्यातील बहुसंख्य पोलीस पाटील या निवड प्रक्रियेला हजर होते। नवनिर्वाचित तालुका कार्यकारिणीमध्ये तालुका अध्यक्ष म्हणून ज्ञानेश्वर धोंगडे, उपाध्यक्ष पंकज नवले व सीमा भोर, कार्याध्यक्ष सपना डेहाडे, कार्यकारी अध्यक्ष गंगाधर पगारे, सचिव रवींद्र पंडित, सहसचिव संजू भगर, खजिनदार अशोक जाधव यावेळी पोलीस पाटील संघटनेच्या नोंदणी, ध्येय धोरण व वाटचालीबाबत सविस्तर मार्गदर्शन राज्य उपाध्यक्ष अरुण बोडके व जब्बार पठाण यांनी केले। तसेच 11 डिसेंबर रोजी होणाऱ्या हिवाळी अधिवेशनातील मोर्चांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन उपस्थितांना करण्यात आले। रवींद्र जाधव पाटील यांनी नव्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। त्याचबरोबर इगतपुरी व संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटलांनी मोर्चासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले। कार्यक्रमात तालुक्यातील सेवानिवृत्त पोलीस पाटलांचा सन्मान करण्यात आला। सूत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष कैलास फोफणे यांनी केले, तर नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर धोंगडे यांनी आभार मानले। नवनिर्वाचित इगतपुरी तालुका कार्यकारिणीचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा। इगतपुरी तालुक्याची कार्यकारिणी वाचून दाखवतो। अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील धोंगडे सर्वांना मान्य आहे। दुसरे कार्यकारी अध्यक्ष गंगाधर पाटील पगारे, बरोबर ना? सगळ्यांना मान्य आहे। उपाध्यक्ष पंकज पाटील नवले आणि सीमाताई भोर, सचिव रवींद्र पाटील पंडित, खजिनदार अशोक पाटील जाधव। इगतपुरी तालुक्याची कार्यकारिणी वाचून दाखवतो। अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील धोंगडे सर्वांना मान्य आहे। दुसरे कार्यकारी अध्यक्ष गंगाधर पाटील पगारे, बरोबर ना? सगळ्यांना मान्य आहे। उपाध्यक्ष पंकज पाटील नवले आणि सीमाताई भोर, सचिव रवींद्र पाटील पंडित, खजिनदार अशोक पाटील जाधव। इगतपुरी आज दिनांक 7 डिसेंबर 2025 रोजी गाव कामगार पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्याअंतर्गत इगतपुरी तालुक्यातील पोलीस पाटलांची संग्राम हॉटेल साकूर फाटा येथे जिल्हाध्यक्ष रवींद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली असता महाराष्ट्र राज्य इगतपुरी गाव कामगार पोलीस पाटील संघटना इगतपुरी तालुका या संघटनेची तालुका कार्यकारी सर्वानुमते 3 वर्षासाठी निवडण्यात आली। आपण सर्व पदाधिकारी यांचे तालुका अध्यक्ष यांचे नूतन कार्यकारिणीचे मनपूर्वक अभिनंदन। कार्यकारिणी वाचून दाखवतो। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।